एखाद्या प्रश्नाचं उत्तर 3 ते 4 वाक्यात लिहा किंवा एका वाक्यात लिहा असे प्रश्न आपले येतात. तर 3 ते 4 वाक्यात कसं लिहायचं आणि एका वाक्यात कसं लिहायचं याचं आपल्याला या ठिकाणी आज उदाहरण पाहायचं आहे. प्रश्न: झाडे आपल्याला काय काय देतात? याचं उत्तर बघा, या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. झाडे आपल्याला फळं देतात, ती आपल्याला फुलं देतात, तसेच ती आपल्याला सावली देतात. झाडे आपल्याला लाकूड देतात व पक्ष्यांना घरटी देतात. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 ते 4 वाक्यामध्ये लिहिता येतं. वाक्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी पूर्णविराम येतो त्याला आपण त्या ठिकाणी एक वाक्य संपलं असं म्हणतो. संस्कृती, तू दाखव बरं मला या ठिकाणी पहिलं वाक्य कुठं संपलं आपलं? शाबास. वैष्णवी, तू सांग बरं दुसरं वाक्य आपलं कुठं संपलं? कशामुळं? पूर्णविराम आला. ओके. समर्थ, तू सांग बरं तिसरं वाक्य आपलं कुठं संपलं? ओके. युवराज, चल. चौथं वाक्य आपलं कुठं संपलं? छान. म्हणजे झाडे आपल्याला काय काय देतात याचं आपण बघा या ठिकाणी 3 ते 4 वाक्यामध्ये या ठिकाणी असं उत्तर लिहिलेलं आहे. आता यात प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका वाक्यात द्यायचं आहे, तर ते आपण बघू आता कसं लिहायचं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका वाक्यात कसं लिहायचं ते पाहू आपण. झाडे आपल्याला फळं, फुलं, सावली, लाकूड आणि पक्ष्यांना घरटी देतात. या ठिकाणी बघा अनेक जे बाबी येतात, समान प्रकारचे शब्द आपण काय केले तर स्वल्पविरामाने या ठिकाणी असे अलग अलग केले आहेत. बघा इथं स्वल्पविराम आहे, स्वल्पविराम, स्वल्पविराम आणि शेवटी या ठिकाणी एक पूर्णविराम आलेला आहे. म्हणजे जेव्हा एक पूर्णविराम येतो त्यावेळेस त्या ठिकाणी एक वाक्य संपलेलं आहे. या ठिकाणी आपली बघा एक ओळ संपलेली आहे. आपली इथं काय झाली, या फळ्याची एक ओळ संपलेली आहे, वाक्य संपलेलं नाही. असं वाक्य संपलेलं आहे पूर्णविरामपाशी. अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की 3-4 वाक्यात उत्तर कसं लिहायचं आणि त्याचं आपण खाली पाहिलेलं आहे एका वाक्यात उत्तर कसं लिहायचं.